सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानसा लेख वाचून दाखवते आहे. नाव आहे डोळस आणि लेखक आहेत सुनील गोबुरे. तो अंध तरुण रोज कॉर्पोरेशनच्या त्या बस स्टॉपवर उभा असतो. मी ज्या वारजे माळवाडी बसमध्ये चढतो तोही त्याच बसमध्ये चढतो. मी वारजे जुन्या जकात नाक्याला माझ्या ऑफिसशी उतरतो आणि नंतर तो अजून तसाच पुढे माळवाडीला जातो. त्याच्या पाठीवर जी सॅक सदृश्य बॅग असते त्यावर फिकट पुसट अक्षरं दिसतात. जीवन प्रकाश अंधशाळा माळवाडी. गर्दीमुळे बऱ्याच वेळेला बसायला जागा मिळत नाही. तेव्हा काही सुजाण लोक त्याला बसायला जागा देतात. तेव्हा तो विनम्रपणे नकार देतो. कोथरूड स्टँडच्या आसपास गाडी बऱ्यापैकी रिकामी होते. तेव्हा आम्हाला बसायला जागा मिळते. माझा स्टॉप त्यानंतर लगेच असल्याने मी पुढे जाऊन बसतो आणि नंतर उतरून जातो. बसबरोबर त्या तरुणाची आठवण दुसऱ्या दिवसापर्यंत पुढे निघून जाते. त्या दिवशी योगायोगानं आम्ही नळ स्टॉपला एका सीटवर बसतो. बऱ्याच दिवसांचे कुतूहल असल्यानं मी त्याला विचारतो, तुम्ही रोज बसला दिसता, पुढे माळवाडीला जाता, स्टुडंट आहात का? अचानक मी विचारलेल्या प्रश्नानं तो आधी चमकतो. मग उत्तर देतो, सर मी विद्यार्थी नाही, मी शिकवतो. ओ अच्छा, ब्रेल वाचायला वगैरे शिकवता का मुलांना? मी विचारतो. तो हसतो. मग उत्तरतो, नाही सर, मी ज्या मुलांना शिकवतो ती मुलं ब्रेलमधले मास्टर आहेत. मी त्यांना कम्प्युटर ब्रेल कोड शिकवतो. आम्ही अंध व्यक्तींना उपयुक्त ब्रेल सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी कोड्स तिथल्या मुलांना शिकवतो. ही मुलं पुढे ब्रेल प्रोग्रॅमर होतील. माझ्यासाठी हे सगळं नवीनच होतं. मी उत्सुकतेने त्याला विचारतो, अरे वा, म्हणजे दिवसभर तुम्ही तिकडेच शिकवायला असता? पुन्हा मला खोडून काढत तो म्हणतो, नाही, मी दुपारी परत येतो डेक्कनला आमच्या कंपनीत. तिथे आम्ही काही स्पेशल प्रोजेक्ट्सवर काम करतो. मी पुन्हा चिकाटीने त्याला विचारतो, म्हणजे ब्रेल प्रोग्रॅमिंग वगैरे? पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत तो म्हणतो, आम्ही जे करतो त्याला एथिकल हॅकिंग म्हणतात. तुम्ही त्याबद्दल ऐकलं असेल. आता थक्क होण्याची वेळ माझ्यावर आलेली असते. माय गॉड, पण एथिकल हॅकिंगसाठी लागणारे सिस्टीम्स, सर्व सुविधा आमच्याकडे आहेत, तो पटकन म्हणतो. आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. आपल्या देशात ज्या सरकारी वेबसाईट्स आहेत त्यांचे सतत हॅकिंग होत राहतं. ते काम देशविरोधी ग्रुप्स करत राहतात. आम्ही अशा हॅकर्सना कसा प्रतिबंध करता येईल यासाठी नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर म्हणजे NIC बरोबर मिळून काम करतो. आम्ही 4 अंध मित्र आहोत. आम्ही या लोकांना लोकेट करतो. आम्ही हे काम NIC बरोबर मिळून करतो कारण NIC या सर्व सरकारी वेबसाईट्स होस्ट करते आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेते. या सर्व अज्ञात शक्तींना प्रतिबंध करण्यासाठी आम्हा अंध लोकांमध्ये जन्मजात असलेले इंट्युशन कामाला येतो, तो हसत म्हणतो. तो तरुण जे सांगत असतो त्यानं मी अवाकच होतो. हा तरुण अगदी पोरसौदा मुलगा जे एवढ्या सहजतेने सांगत आहे ते करणं सोपं नसतं. मी स्वतः माझी छोटीशी IT कंपनी चालवत असल्याने हे सारं किती अवघड आहे हे मला ठाऊक असतं. तरीही न राहून मी त्याला शेवटचं विचारतो, फक्त या कामावर तुम्ही आणि तुमची कंपनी चालते? नाही सर, तो उत्तरतो. आम्ही ब्रेल कम्प्युटिंग व एथिकल हॅकिंगसाठी काही अल्गोरिथमवर बरंच काम करतो आहे की जेणेकरून हे काम आमच्या इतर अंध बांधवांपर्यंत आम्हाला पोचवता येईल. आमचं काम प्रत्यक्ष NICचे हेड ऑफिस हँडल करतं. काम
खूपच सिक्रेटिव्ह असल्याने यापेक्षा जास्त सांगता येत नाही मला तुम्हाला. तो हसतो आणि म्हणतो, बाय द वे तुमचा स्टॉप आला आहे. मी पाहतो तर खरोखरच माझा स्टॉप आलेला असतो. अरेच्चा, मी विचारतो तुम्हाला कसं कळलं माझा स्टॉप आला आहे? सर, तुम्ही तिकीट घेतलं तेव्हा मी तुमचा स्टॉप ऐकला. माझ्या डोक्यातही एक प्रोग्रॅम देवानं अपलोड केला आहे, ट्रॅव्हल्ड डिस्टन्स ॲनालिसिसचा. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन. गुड डे सर. तो मला हसत हसत म्हणतो. मी बसमधून उतरतो आणि स्तंभित होऊन ती नाहीशी होईपर्यंत फक्त पाहत राहतो. खरं सांगू, आपल्या आंधळ्या दुनियेत आज मला एक डोळस माणूस भेटलेला असतो. त्याच्या प्रखर प्रकाशात मी अक्षरशः दिपून जातो. मंडळी, आहे की नाही छानशी गोष्ट? म्हणजे अंध असूनसुद्धा ही माणसं आपल्यापेक्षा कितीतरी जास्ती महत्त्वाचं असं काम करतात आणि त्याचं त्यांना जराही अहंकार त्याच्याबद्दल नसतो किंवा त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी विशेष आपण करतो आहे असंही वाटत नाही. किती साधी माणसं असतात ही. तर माझी खात्री आहे तुम्हाला हा लेख आणि ही गोष्ट नक्की आवडली असेल. उद्या पुन्हा एखाद्या अशा छान गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.